साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. आता दादांनी सांगितलं बऱ्याच जुन्या लोकांना आपल्यावर घ्यावं लागेल, संघटना वाढवावं लागेल, जनतेचं राजकारण आपल्याला करावंच लागेल, निश्चित आहे. पण ती पाप पुण्याची हे बघून, कारण गेल्या अनेक वर्ष प्रताप चव्हाण असतील, तुमचे वडील असतील, आम्ही असेल, अनेक लोक आहेत तिथं, आमची मस्के असतील, गुरुशांत उत्तरगावकर असतील, सगळेच लोक आहेत. आपण कशा पद्धतीने पार्टीत वाढलो, कशा पद्धतीत पार्टी मोठं झालं, पार्टीने आपल्याला किती नावाजलेलं आहे हे सगळं बघूनच आपल्याला हे काम करायला. आणि काही काही डिसिजन दादा आपल्या स्थानिक पातळीवर होतील, पण काही काही डिसिजनच्या पापाची परतफेड उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे करावं लागेल, तरच ते या चिमण्यांवर परत फिरायला कार्यक्रम होतो. काय काय जण इलेक्शनच्या वेळेला थोडं इकडे तिकडे झाकरीतपणे दुसऱ्या पक्षाचं काम करतात, काही 5-5 वर्ष शिवसेनेवर असतात, पण ऐन टायमाला दुसऱ्याचं काम करतात, आणि काय काय जण जाहीरपणेच बंडखोरी करतात. हे अनेक मोठे त्यातले विषय, काही जे विषय आपल्याकडे असतील दादा ते आपण पूर्तता करू, पण काही जे उद्धव साहेबांचे अधिकार आहेत त्या उद्धव साहेबांच्या अधिकाराला कोणी हात लावू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. गुरुशांनी असतील किंवा गणेशदादांनी असतील, आज गेल्या अनेक वर्ष अनेक दिवस माझ्यासोबत असलेले मी प्रताप चव्हाण बघून भैया धाराशिवकर बघतो. म्हणजे जिल्हा प्रमुख कोण आहे, शहर प्रमुख कोण आहे, संपर्क प्रमुख कोण आहे असं म्हणण्यापेक्षा सतत आपल्या वार्डात मी सोलापूर शहरासमोर एक शिवसेनेचा कार्यक्रम घेण्यात त्या दोघांचा पण सिंहाचा वाटा. आणि प्रतापनी बोललेले खरं आहे की भैया धाराशिवकर सतत शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतात, कार्य करत असतात. म्हणून उशिरा का होईना त्यांना आम्ही फेटा बांधलेला आहे. पण महत्त्वाचं काय होतं की याची संकल्पनाच अशी होती की या वाढदिवसानिमित्त आरोग्य क्षेत्रात जे काम केलेले आहे, रक्तदानच्या ह्याच्यात जे काम केलेले आहे, आणि गेल्या अनेक वर्ष शिवा ढोकळेसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, एका गरीब घरात कार्यकर्ता, पण एकही वर्ष ते चुकलं नाही की आपल्या मतदारसंघातले, आपल्या एरियातले गोरगरीब महिलांना तीर्थयात्रेला नेणं. ॲक्च्युली ती परिस्थिती अत्यंत गरीब आहे, पण हा कार्यक्रम त्यांनी गेले 15 ते 20 वर्ष चुकवलेला नाही हे मी बघितलं. बालाजी चौगुले असतील, आमचे बाळासाहेब पवार, बरेच जण ओळखत नसते रिक्षा संघटनेचे, पण सतत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात बाळासाहेबांची जयंती करणारा एकमेव माणूस. लव गायकवाडला तर कोण ओळखत नाही असं मला वाटत नाही, कारण लव गायकवाडची पोरं मी दरवेळेला सांगतो कॉलेज शिकून आता बाहेर पडली, पण विद्यार्थी सेनेचा नेता कोण आहे म्हणतात लव गायकवाड. त्याचं नाव लोकांनी जिल्हा म्हणून ठेवलेलं आहे, म्हणजे शिवसेनेची जिल्हा संघटना. अमर पाटील असतील, प्रताप चव्हाण असेल, आता ही तुम्हाला नावं हे केलेली आहेत. दादांनी सांगितलंय की 4 वार्डात आम्ही एक उपशहर कुटुंब नेमवतो. 4 वार्डाला तुम्ही प्रभाग म्हणतात ते 4 वार्ड, इलेक्शन 2 वार्डाची होते किंवा एका वार्डाची होऊ दे, पण 4 वार्डाला एक उपशहर कुटुंब नेमवत आहोत. आणि त्या पद्धतीने आपलं कामकाज सध्या परिस्थितीत चालू आहे. आता काय काय भागात काय झालंय, पूर्वीच्या लोकांनी गट्टेच्या गट्टे उपशहर कुटुंबाची दिलेले आहे, म्हणजे एकेका वार्डातच 2-2 जरी दिलं, आपण प्रभागाला 4-4 ते 1 केलं, तर एकमेकाला समजावून घ्या तुम्ही. कारण उपशहर प्रमुखच एक पद मोठं नाही, मुंबईत विभाग प्रमुख पद हे जिल्हा प्रमुखाच्या लेवलचं पद आहे. मी गुरुशांत परवा आणि गणेशदादा बी होतो, आम्ही मागे 15-20-25 दिवसाखाली जेव्हा हे शिवसंपर्क अभियान माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी राबवलं, त्यावेळेला आम्हाला आमदार चौधरी परळचे आमदार त्यांना आपल्याला दिलं होतं, आणि पोर्टलीस म्हणून आहेत आमदार त्यांना दिलं होतं. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्यांनी ते कामाची पद्धत आम्हाला सांगितली. आपला बूथ प्रमुख जर असतो त्यांच्याकडे बिल्डिंगला सुद्धा प्रमुख आहे, बिल्डिंगला सुद्धा एका बिल्डिंगला समजा 30-32 फ्लॅट असतील तर त्याचा सुद्धा प्रमुख आहे. आणि आमची संघटना सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2020-21 ते 2025-26. सत्ताधाऱ्यांवरील असंतोष प्रकट करण्यासाठी परिवार संघटित कार्यकर्ता सदस्य युतीचे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रापासून 25 किलोमीटरच्या आत असणाऱ्या व राहणाऱ्या संघातील उमेदवार अनुक्रमांक 2 बसवंती वीरभद्रेश करबसप्पा, चिन्ह बॅट, अनुक्रमांक 14 मैलेश श्रीनिवास नरसप्पा, चिन्ह शिलाई मशीन, अनुक्रमांक 18 म्याकल श्रीहरी कृष्णाहरी, चिन्ह कबशी, बॅट, शिलाई मशीन आणि कबशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून आम्हास प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती. मतदान रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.